वरुड शहरात उष्माघाताचा दुसरा बळी, तालुक्यात भीतीचे वातावरण। 75 वर्षीय वृद्धाचा खोलीतच करुण अंत। राज्यासह वरुड शहर आणि संपूर्ण तालुक्यात सध्या उन्हाचा पारा कमालीचा वाढला असून सूर्य जणू आगीचे गोळे ओकत आहे। या जीवघेण्या उन्हाचा तालुक्यात दुसरा बळी गेल्याची धक्कादायक आणि अत्यंत दुर्दैवी घटना 24 मे रोजी वरुड शहरात समोर आली आहे। दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे, काळजी करू नका। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। एका 75 वर्षीय आजारी वृद्धाचा आपल्या छोट्याशा खोलीतच उष्माघाताने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले असून या घटनेमुळे संपूर्ण शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे। प्राप्त माहितीनुसार शहरातील मोठा भाजी बाजार परिसरात वास्तव्यात राहत असलेले 75 वर्षीय मोहनलाल कुंजीलाल खत्री हे वृद्ध व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून आजारी होते। ते एका छोट्याशा खोलीत एकटेच राहत होते। 24 मे रोजी त्यांच्या खोलीतून अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला। नागरिकांनी तात्काळ खोलीची पाहणी केली असता सदर वृद्धाचा मृत्यू झाल्याचे अत्यंत विदारक चित्र समोर आले। हक्काची माणसे हाकेच्या अंतरावर राहूनही या वृद्धाला अत्यंत वेदनादायी मृत्यूला समोर जावे लागले। मृत वृद्ध वरुड शहरातच एकटे राहत होते, तर त्यांचे कुटुंबीय अवघ्या काही अंतरावरच वास्तव्यास होते। मात्र आजारपणाच्या काळात कुटुंबियांचे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले। त्यातच वरुडमध्ये सध्या तापमान 44 ते 45 अंशाच्या वर गेले आहे। अशा भयानक उकाड्यात कोंदट आणि छोट्याशा टिनाच्या खोलीत पंख्याविना राहिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले। उष्माघातानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे। प्रशासनाने आवाहन केलेलं आहे, ज्येष्ठांनी काळजी घ्या। वरुड तालुक्यात उन्हाचा पारा वाढल्याने हा उष्माघाताचा दुसरा बळी ठरलाय। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे। तसेच घरात असणाऱ्या वृद्ध आणि आजारी व्यक्तींकडे विशेष लक्ष देण्याची, त्यांना वेळोवेळी पाणी आणि ताक देण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे नातेसंबंधांमधील दुरावा आणि उन्हाचा वाढता प्रकोप या दोन्ही विषयांवर शहरात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे। मोहनलाल खत्री यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असताना कुटुंबियांचे पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य मिळत नसताना ठाणेदार अर्जुन ठोसरे, पोलीस उपनिरीक्षक मोनिका मांडडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश भुयार, वरुड नगर परिषदेचे बांधकाम सभापती जीवन मालपे, गटनेता किरण सावरकर, रुग्णसेवक अभिषेक जाधव तसेच नगर परिषदेचे सफाई कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने तो मृतदेह शवविच्छेदनाकरिता वरुड ग्रामीण रुग्णालयात नेता आल्याने या सर्वांचे परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा।